विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 9वीच्या इतिहास विभागातील 8व्या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत। उद्योग व व्यापार या प्रकरणातील पहिल्या भागामध्ये आपण भारतातील विविध उद्योगांविषयीची माहिती मिळवली आहे। त्यातील शेती उद्योगावर सुमारे 70% भारतीय समाज अवलंबून आहे हे आपण समजून घेतले आहे। प्रस्तुत पाठाच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये शेती उद्योगातून मानवाच्या मूलभूत गरजा भागविल्या जातात आणि त्या अनुषंगाने या उद्योगाला प्रोत्साहन मिळावं म्हणून भारत सरकारने कोणत्या योजना आखलेल्या आहेत, कोणतं धोरण आखलेलं आहे याविषयी, तसेच कृषी क्षेत्राव्यतिरिक्त भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीशी संबंधित जी व्यवसाय क्षेत्रे आहेत, वनसंपत्तीवर आधारित उद्योग, जलसंपत्तीवर आधारित उद्योग आणि भारताचा आयात निर्यात धोरण याविषयी आजच्या पाठामध्ये आपण सविस्तर माहिती मिळविणार आहोत। शेती हा मानवाच्या मूलभूत गरजा भागविणारा हे क्षेत्र आहे। आता यातल्या प्रमुख गरजा अन्न आणि वस्त्र। अन्न ही प्रमुख मूलभूत गरज भागविण्यासाठी शेतीतून आपल्याला काय काय मिळतं? धान्य, कडधान्य, भाजीपाला, फळे, ऊसावर आधारित साखर म्हणजे ऊसापासून, तसेच गूळ, पशुधन संवर्धन ज्यामुळे आपल्याला मांस मिळतं, गोट फार्मिंग असेल, त्यानंतर जलसंपत्तीवर आधारित कृषीशी संबंधित हा कृषी व्यवसायच आहे एक प्रकारचा, सागरी क्षेत्राशी निगडीत मासेमारी। मासे हे किनारपट्टीवरील भागातील लोकांचं मुख्य अन्न आहे। त्यानंतर वस्त्र ही दुसरी मूलभूत गरज आहे। यासाठी कापूस, रेशीम आणि आता ज्यूट, कॉटन, बारदाना व्यतिरिक्त वस्त्र उद्योगात देखील तागाचा समावेश केला जातो, ज्यापासून आपल्याला ज्यूट, कॉटन मिळतं। आणि तिसरी मूलभूत गरज निवारा। यासाठी देखील शेतीतून बांबू उत्पादन होतं, बांबूची शेती केली जाते। अलीकडच्या काळामध्ये शेतीत साग लागवड देखील केली जात आहे। कारण जंगलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे बांबूचं उत्पादन आणि साग, ज्याला आपण टीक वूड म्हणतो, हे सगळ्यात मौल्यवान आहे। सोन्यासारखी त्याची किंमत आहे। सागवान लाकडाला जगभरामध्ये मोठी मागणी आहे, त्यामुळे साग शेती करण्यास देखील काही भागामध्ये शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे। तेव्हा निवाऱ्याच्या अनुषंगाने आपल्याला लाकूड शेतीतून मिळतं, जसं ते जंगलातून मिळतं। तर अशा रीतीने मानवाच्या मूलभूत गरजा भागविणारं महत्त्वाचं क्षेत्र जर कोणतं असेल तर ते आहे शेती। शेती व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आखलेल्या योजनांबद्दल माहिती मिळवूया। शेती व्यवसायासाठी सरकारी बँकांमार्फत, राष्ट्रीयकृत बँकांमार्फत तसेच सहकारी संस्थांकडून अल्प व्याज दरावर शेतकऱ्यांना कृषी कर्जाची सुविधा देण्यात आलेली आहे। पंचायत राज व्यवस्थेमधला पंचायत समिती हा जो घटक आहे, तालुका स्तरावरील पंचायत समितीच्या वतीने नवोदित शेतकऱ्यांसाठी किंवा प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी कृषी प्रशिक्षण योजना राबविली जाते। शेतीतील नवनवीन प्रयोग करून वैविध्यपूर्ण उत्पादने घेण्यासाठी पारंपरिक पद्धत बाजूला ठेवून
शास्त्रोक्त पद्धतीने पिके घेण्यासाठी कृषी प्रशिक्षण योजना राबविली जाते. कृषी क्षेत्र भेटी आणि कृषी मेळाव्यांचं आयोजन केलं जातं. त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये यंत्रांचा वापर करण्यासाठी म्हणजे कृषी अवजारे शेतकऱ्यांनी वापरावीत म्हणून कर्ज योजना पुरविली जाते, उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर बी बियाणे आणि खतांचा पुरवठा करण्यात देखील सरकार योजना राबवितं. मातीची गुणवत्ता टिकून राहावी, ती संवर्धित व्हावी म्हणून माती परीक्षण तसेच फळबाग योजना आणि रोपवाटिका योजनांची देखील तरतूद सरकारने केलेली आहे. सागरी किंवा किनारपट्टीवरील क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसायासाठी देखील सरकार प्रोत्साहन देतं विविध योजनांच्या माध्यमातून. शेतीला अनुसरून काही पूरक व्यवसाय जे शेतीला पूरक ठरतात त्यात प्रामुख्याने पोल्ट्री फार्मिंग, कुक्कुटपालन ज्याला म्हणतो, गोट फार्मिंग, बंदिस्त शेळी पालन आणि दुग्धोत्पादनासाठी गायी आणि म्हशींचं पालन, अशा रीतीने हा पूरक व्यवसाय आहे शेतीला, याचा देखील विचार केला जातो. त्यासाठी देखील शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत. यापैकी कुठलाही व्यवसाय जर करायचा असेल तर जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून या सर्व व्यवसायांसंदर्भामध्ये मार्गदर्शन मिळतं आणि विविध उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांची माहिती देखील दिली जाते. याशिवाय अलीकडे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो, वॉटर क्रायसिस, आणि म्हणून सिंचनासाठी कमी पाण्यात अधिकाधिक उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावं म्हणून ठिबक सिंचन योजना, ड्रिप इरिगेशन स्कीम याबद्दल देखील सरकार प्रोत्साहन देत आहे. तसेच पर्यावरण आणि शेती उत्पादनांमध्ये पेस्टिसाइडचा घातक परिणाम यावरती उपाय म्हणून शासनाच्या वतीने ऑर्गॅनिक फार्मिंगकडे शेतकऱ्यांनी वळावं म्हणून देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे सेंद्रिय शेतीसाठी. तर अशा रीतीने या शेती व्यवसायाला सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यास सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आपण या विषयाच्या तिसऱ्या प्रकरणात आर्थिक विकास या प्रकरणामध्ये विविध पंचवार्षिक योजनांचा अभ्यास केलेला आहे. त्यात चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारत सरकारने उद्योग विषयक धोरण निश्चित केलेलं होतं. ही योजना 1969 ते 1974 या कालखंडामध्ये राबवली गेली. चौथी पंचवार्षिक विकास योजना, यातलं उद्दिष्ट काय होतं? मूलभूत उद्योगांचा विकास करण्याचं उद्दिष्ट या योजना काळामध्ये निश्चित करण्यात आलेलं होतं. चौथ्या पंचवार्षिक योजना काळात लक्ष केंद्रित केलेले उद्योग कोणकोणते होते? तर कागद उद्योग, वाहन उद्योग, यामध्ये प्रामुख्याने मोटार व ट्रॅक्टर निर्मिती, चर्मोद्योग, लेदर इंडस्ट्री, वस्त्रोद्योग, टेक्सटाईल इंडस्ट्री, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, खाद्यतेल, एडिबल ऑइल, रंग निर्मिती आणि साखर उद्योग, शुगर इंडस्ट्री, साखर कारखाने, या उद्योगांवर विशेष लक्ष चौथ्या पंचवार्षिक विकास योजनेमध्ये सरकारने केंद्रीभूत केलेलं होतं किंवा केंद्रित केलेलं होतं. 1970चा औद्योगिक परवाना धोरण सरकारने जे जाहीर केलं होतं त्यामध्ये 5 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने हे अवजड उद्योग, हेवी इंडस्ट्रीज म्हणून घोषित करण्यात आले. मोठ्या उद्योग संस्था व परकीय कंपन्यांना या अवजड उद्योगामध्ये गुंतवणूक करण्याची मोकळीक किंवा परवानगी मिळाली आणि या धोरणानुसार म्हणजे 1970च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार 1972 अखेर म्हणजे पुढील 2 वर्षांमध्ये 3,18,000 लघु उद्योगांची सरकारकडे नोंदणी झाली. हे महत्वाचं आहे, म्हणजे उद्योग क्षेत्र किती झपाट्याने विस्तारत होतं त्याचं हे निदर्शक आहे. भारताच्या औद्योगिक विकासामध्ये मोठा वाटा असलेली 2 महत्वाची खनिजं, लोह खनिज आयर्न आणि दगडी कोळसा कोल, हे महत्वाची 2 खनिजं आहेत. त्या व्यतिरिक्त
भारतातील खनिजांचे साठे, लोह, मॅंगनीज, दगडी कोळसा आणि खनिज तेल ही महत्वाची खनिजे, याचे साठे भारतात मोठ्या प्रमाणामध्ये शोधले जात आहेत, काही सापडलेले आहेत. वनसंपत्तीवर आधारित जे उद्योग आहेत त्यासाठी सरकारने काही वने अर्थात जंगले ही राखीव ठेवलेली आहेत. या वनांचं संवर्धन करण्यामध्ये 3 घटक महत्वाची भूमिका समन्वयाने राखतात किंवा पार पाडतात. यामध्ये केंद्र सरकार, राज्य शासन आणि स्थानिक लोक किंवा ग्रामस्थ वनातील हे 3 घटक वन संवर्धनामध्ये महत्वाची भूमिका संयुक्तरित्या पार पाडित असतात. वनसंपत्तीवर आधारित उद्योगांमध्ये कागद आणि वृत्तपत्र कागद, रेशीम, काडेपेटी निर्मिती उद्योग, औषधी वनस्पती निर्मिती उद्योग आणि मध व लाख निर्मिती हे उद्योग हे वनसंपत्तीवर आधारित उद्योग मानले जातात. फिशरीज इंडस्ट्रीज अर्थात मत्स्योद्योगासाठी आवश्यक ठिकाणं नद्या, कालवे, तळी, सरोवरे आणि समुद्र. यातल्या पहिल्या 4 ठिकाणी गोड्या पाण्यातील माशांचं उत्पादन घेतलं जातं, तर समुद्रामध्ये म्हणजे खाऱ्या पाण्यातील माशांचं उत्पादन या ठिकाणी समुद्र किनारपट्टीवर घेतलं जातं. तर ही 5 महत्वाचे ठिकाणं आहे मत्स्य उद्योगासाठी. बिहार सारख्या राज्याने शेतकऱ्यांना तेथील जलसंपत्तीचा अधिक परिणामकारक वापर करून घेण्यासाठी मत्स्य उद्योगासाठी फिश टँक्स उभारणीसाठी अर्थसहाय्याची योजना देखील आखलेली आहे. तर अशा रीतीने बंदिस्त फिश टँकमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती बिहार सारख्या राज्यामध्ये माशांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. मत्स्योत्पादन संवर्धनासाठीचे उपाय 4 महत्वाचे उपाय आहे. पहिला उपाय बंदर उभारणी करणे मच्छीमारांसाठी, जुन्या बंदरांचा विकास करणे, मत्स्य बीज उबवणी केंद्र हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मत्स्य व्यवसायासाठीचं आवश्यक प्रशिक्षण शासनाच्या वतीनं दिलं जातं. तर अशा रीतीने हे 4 महत्वाचे संवर्धनात्मक उपाय राबविले जात आहेत. भारतीय पर्यटनाला चालना देणारी ठिकाणं, तीर्थक्षेत्रे, पिलग्रिमेजेस, जसं की नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे. कुंभमेळा हे इथलं वैशिष्ट्य आहे. दर 12 वर्षांनी आयोजित केला जाणारा कुंभमेळा. प्रयागराज, अलाहाबाद, वाराणसी हे तीर्थक्षेत्र आहेत. विविध प्रशिक्षण स्थळं, जसं की नांदेडचं सचखंड गुरुद्वारा, अमृतसरचं स्वर्ण मंदिर ही शीख बांधवांची प्रार्थनास्थळ, मुस्लिम बांधवांचं राजस्थानातील अजमेर शरीफ दर्गा, हिंदूंसाठी केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ, काशी विश्वेश्वर किंवा दक्षिणेला तामिळनाडूमध्ये रामेश्वर, सर्व धर्मीयांसाठी शिर्डीसारखं पवित्र तीर्थक्षेत्र. त्याचप्रमाणे नद्यांचे संगम, गंगा आणि यमुनेचा संगम अलाहाबाद, असे अनेक नद्यांचे संगम ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून भाविक जात असतात, तीर्थयात्री जात असतात. त्यानंतर दुर्ग, किल्ले, प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती शिवकालीन दुर्ग आहेत ज्याचं संवर्धन केलं जात आहे आणि जी पर्यटकांसाठी एक महत्त्वाचं ठिकाण आहे. त्याचप्रमाणे लेणी, एलोरा, अजिंठा, घारापुरी या ठिकाणची लेणी, अन्यत्र असलेली लेणी. त्याचप्रमाणे संग्रहालये, काही ऐतिहासिक वास्तू जसे की दिल्लीतील लाल किल्ला, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, आग्र्याचं ताजमहल आणि अन्य भारतामध्ये विविध प्रकारची जी ठिकाणं आहेत, ऐतिहासिक वास्तू आहेत त्या ठिकाणी. राष्ट्रीय स्मारके, नुकतंच केंद्र सरकारने गुजरात सरकारच्या सहाय्याने
नर्मदा सरोवराच्या काठी निर्मिलेलं स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखं राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे. तर ही पर्यटनाला चालना देणारी ठिकाण आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण मिळतो आणि म्हणून प्रत्येक राज्यामध्ये पर्यटन विकास महामंडळ स्थापन झालेलं आहे. त्या राज्यातील पर्यटन विकास महामंडळ आपल्या राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी काय करतं, तर पर्यटकांना प्रवास सुविधा निर्माण करून देण्याचं काम करतं, निवास सुविधा देण्याचं काम करतं. त्याचप्रमाणे त्या राज्यातील महत्त्वाच्या वस्तू ज्याकडे पर्यटक आकर्षित झालेले असतात अशा वस्तूंच्या विक्रीची सुविधा देखील पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने निर्माण केली जाते. तुम्ही जर कधी जम्मू काश्मीरला फिरायला गेलात किंवा पर्यटक म्हणून गेलात तर तिथे तुम्हाला अगदी रस्त्याने प्रवास करताना तिथल्या राज्य सरकारच्या वतीने काश्मीरमधल्या जे वस्तू उत्पादन आहे, हँडीक्राफ्ट असेल, तिथली वस्त्रे असतील, तर ती तिथल्या राज्य सरकारच्या वतीने त्याच्या विक्रीची व्यवस्था मोठी एक साखळी निर्माण केलेली आहे. वस्तू उत्पादन आणि त्याची विक्री करण्याची व्यवस्था पर्यटकांच्या साठी केलेली आहे. काही राज्यांमध्ये पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने निवास सुविधेबरोबरच हॉटेल देखील उपलब्ध करून दिले जातात. तर अशा रीतीने पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने देखील पर्यटन उद्योगाला अधिकाधिक चालना देण्याचं काम केलं जात आहे. व्यापार, आयात निर्यात. 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर औद्योगिक वस्तू व आवश्यक कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली, कारण औद्योगिक विकासाची ती सुरुवात होती. 1951 नंतर आयात केल्या जाणाऱ्या वस्तू प्रामुख्याने विविध प्रकारची यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, औषधे आणि खते या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर आयात 1951 नंतर सुरू झाली. तर भारतातून इतर देशांमध्ये निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामड्याच्या विविध आकर्षक वस्तू, पादत्राणे, मोती आणि मौल्यवान हिरे या वस्तूंची भारतातून इतर देशांमध्ये निर्यात मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात झाली. देशांतर्गत व्यापाराचे मार्ग, लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते आणि हवाई मार्ग. देशामध्ये मोठ्या प्रमाणावर लोहमार्गांचं जाळं निर्माण केलेलं आहे. त्याचप्रमाणे भारत हे आशिया खंडातील सर्वात मोठं द्वीपकल्प आहे. भारताची पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी ही सागरी जलमार्गामुळे जोडली गेली आहे. त्याचबरोबर बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये गंगा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जलमार्गाचा अवजड वाहतुकीसाठी वापर केला जात आहे. आता त्याचा विस्तार थेट पाटण्यापर्यंत अलाहाबादपर्यंत करण्याचा केंद्र सरकारचा विचार आणि त्या दृष्टीने पावलं देखील टाकली जात आहेत. देशामध्ये सुवर्ण चतुष्कोन निर्माण केल्याने साधारण 2001 पासून या कामाला सुरुवात झालेली आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये अनेक राष्ट्रीय महामार्ग हे चौपदरी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे रस्ते मार्गाने दळणवळण सुविधा अधिक सुलभ होत आहे. त्याचबरोबर दुर्गम भाग देशातला हा देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रस्ते आणि टनेल्स निर्माण करून तो देशाच्या अन्य भागाशी जोडला जात आहे. हवाई मार्गांचाही विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. देशांतर्गत व्यापारासाठी हवाई मार्गाचा वापर तसा ते परवडणारा नसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर होत नाही, परंतु हलक्या उत्पादनांसाठी मात्र त्याचा जरूर वापर होतो. मुंबई, कोलकाता, कोचीन आणि चेन्नई ही महत्त्वाची बंदरं ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जहाजांची ये जा सुरू असते
ही महत्त्वाची 4 बंदरे आहेत. त्या व्यतिरिक्त विशाखापट्टणम, त्याचबरोबर गुजरातमध्ये पोरबंदर ही देखील बंदरे आहेत. भारतामध्ये देशांतर्गत व्यापारात समाविष्ट असलेल्या वस्तू, त्या वस्तूंची देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जी काही ज्ञान होते, त्याचा व्यापार होतो, अशा वस्तू दगडी कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ आणि साखर ही ती प्रमुख उत्पादने किंवा ह्या त्या प्रमुख वस्तू आहेत ज्या देशांतर्गत व्यापारामध्ये समाविष्ट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, देशातील विविध उद्योगधंद्यांचा विकास झाल्यामुळे 2 महत्त्वाचे बदल आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे देशातील नागरिकांच्या राहणीमान आणि जीवनमानाचा दर्जा उंचावतो औद्योगिक विकासामुळे, आणि नंबर 2 रोजगाराच्या अनेक संधी, उद्योगधंद्यांचा जसजसा विकास होत जाईल तशा रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होत असतात आणि म्हणून उद्योगधंद्यांचा विकास हा गरजेचा आहे. तर अशा रीतीने आपण उद्योग व व्यापार या प्रकरणाचा विस्तृतपणे अभ्यास केलेला आहे, माहिती घेतलेली आहे. आता या दुसऱ्या भागातील जो पाठ्यांश आपण अभ्यासला त्यावर आधारित गृहपाठ आपण वहीमध्ये व्यवस्थितपणे सोडवायचा आहे आणि तो पूर्ण करून शाळा भरेल तेव्हा आपल्या इतिहास शिक्षकांना तो दाखवायचा आहे. तर आता गृहपाठ लिहून घ्यायचा आहे. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. शेती व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कोणत्या योजना आखल्या आहेत? नंबर 2. चौथ्या पंचवार्षिक योजना काळात सरकारने कोणत्या उद्योगांवर लक्ष केंद्रित केले होते? नंबर 3. टिपा लिहा. पहिली टिप, खनिज संपत्ती उद्योग आणि 2. वनसंपत्तीवर आधारित उद्योग. उपप्रश्न क्रमांक 4. मत्स्योत्पादन संवर्धनासाठी सरकारने कोणते उपाय योजले आहेत? प्रश्न क्रमांक 2. संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यातील पहिला उपप्रश्न, भारतीय पर्यटन उद्योगास चालना देणारी ठिकाणे कोणतीही 4 ठिकाणे तुम्ही या ठिकाणी दर्शवायची आहेत व्हिडिओच्या सहाय्याने. दुसरा उपप्रश्न, भारतातून निर्यात केली जाणारी 4 उत्पादने आपल्याला लिहायची आहेत, आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर तिसरा उपप्रश्न, भारतातील महत्त्वाची 4 बंदरे आणि देशातील उद्योगधंद्यांच्या विकासाचे 2 सकारात्मक परिणाम आपल्याला या शेवटच्या संकल्पना चित्रामध्ये पूर्ण करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, या गृहपाठाव्यतिरिक्त आठवं प्रकरण जे आहे उद्योग व व्यापार, या प्रकरणाखालील स्वाध्याय देखील आपण व्यवस्थितपणे सोडवायचा आहे. तेव्हा हे प्रकरण आपण या ठिकाणी 8वं प्रकरण दुसऱ्या भागामध्ये आज पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद.